येवला आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। रुपाली योगेश कुमावत या एसटी वाहक महिलेला येवला बस स्थानकासमोरील नगर मनमाड महामार्गावर 10 टायर कंटेनरने अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली। या घटनेत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे कालच येवला बस स्थानकातून निघालेल्या एसटी बसचे काही अंतरावर ब्रेक फेल होऊन अपघात झाला होता। हा अपघात ताजा असतानाच आज पुन्हा महामार्गावर कंटेनरचा प्रकार घडल्याने येवला शहरात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे। या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येवला परिसरातील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई कधी होणार, एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। नगर मनमाड महामार्गावर अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक, वेग मर्यादेचे उल्लंघन आणि नियमांकडे दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिक, दुचाकीस्वार तसेच एसटी कर्मचारी कायम धोक्यात असल्याचे चित्र आहे। या घटनेनंतर बेशिस्त वाहन चालकांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांसह एसटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे। कठोर कारवाई केल्यास वाहनधारकांवर कायद्याचा धाक बसेल आणि भविष्यात अशा घटना टाळता येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। दरम्यान या अपघाताबाबत अधिक माहिती अपघातग्रस्त एसटी वाहक महिला रुपाली योगेश कुमावत यांनी दिली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, येवला। रुपाली योगेश कुमावत येवला आगारात वाहक म्हणून काम करते। मी घरून ड्युटीवर येत असताना रस्ता ओलांडत असताना ट्रकवाल्याने अचानक अंगावर गाडी घातली। मी गाडी सोडून जोरात पळाली, त्याच्यामुळे मला पायाला खूप दुखापत झालेली। आम्हाला रोज घरी येण्या जाण्यासाठी वाहतुकीचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय। प्रशासनाने त्याची काहीतरी दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे।